नमस्कार. आज आपण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजेच शिकण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बोलणार आहोत. हा विषय खूप गुंतागुंतीचा वाटतो, पण आपण तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे नक्की काय? मग वाचन, लिखाण, गणित यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलू आणि सगळ्यात शेवटी हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे यावरही नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी शिकण्यातील अक्षमता म्हणजे नेमकं काय? अनेकदा असा प्रश्न पडतो नाही का, की एखादी व्यक्ती हुशार आहे, क्रिएटिव्ह आहे, पण तरीही तिला वाचन किंवा गणितासारख्या साध्या गोष्टी करायला इतका त्रास का होतो? तर याचं उत्तर आहे लर्निंग डिसॅबिलिटी. याचा अर्थ बुद्धी कमी असणं अजिबात नाही. ही फक्त काही गोष्टी शिकण्यात किंवा वापरण्यात येणारी एक अडचण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बदलणारी स्थिती आहे. म्हणजे ती कायम टिकणारी नाही. योग्य मदतीने त्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते. चला, आता आपण पहिल्या प्रकाराकडे वळूया, म्हणजे वाचन आणि लेखनाशी संबंधित अडचणी. यात आपण दोन सामान्य विकारांबद्दल जाणून घेणार आहोत. यातलं सगळ्यात जास्त ऐकलेलं नाव म्हणजे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया हा मुख्यत्वे वाचनाशी संबंधित विकार आहे. म्हणजे यात अस्खलितपणे वाचायला त्रास होतो, शब्द उलटे-पालटे दिसू शकतात. उदाहरणार्थ, सॉ हा शब्द वॉज दिसतो किंवा मग बी आणि डी या अक्षरांमध्ये गोंधळ उडतो. आता डिस्लेक्सियासारखाच पण लेखनाशी संबंधित एक विकार आहे, तो म्हणजे डिस्ग्राफिया. हे नाव लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे. डिस्ग्राफिया. ग्राफ आठवा. आपण ग्राफवर काय करतो? लिहितो. सोपं आहे की नाही? तर डिस्ग्राफिया हा लेखनाचा विकार आहे. यात हस्ताक्षर खराब येतं, वाचता येत नाही. अगदी डिस्लेक्सियासारखंच. लिहितानाही सॉ ऐवजी वॉज लिहिलं जाऊ शकतं. म्हणजे मनातले विचार कागदावर उतरवताना अडचण येते. म्हणजे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. डिस्लेक्सियामध्ये सॉला वॉस वाचायला त्रास होतो, तर डिस्ग्राफियामध्ये सॉला वॉस लिहायला त्रास होतो. एक आहे इनपुटची अडचण, तर दुसरी आउटपुटची. बरं, आता शब्दांच्या दुनियेतून संख्यांच्या जगात जाऊया. बघूया गणित आणि आकलनामध्ये काय आव्हानं येतात. ह्या प्रकारातला पहिला विकार आहे डिस्कॅल्क्युलिया. हे नावही लक्षात ठेवायला सोपं आहे. डिस्कॅल्क्युलिया. ऐकायला कशासारखं वाटतं? बरोबर, कॅल्क्युलेटर. म्हणजेच डिस्कॅल्क्युलिया हा गणिताशी संबंधित विकार आहे. यात आकडे समजायला, गणिती संकल्पना समजायला किंवा साधी गणित करायलाही अडचण येऊ शकते. गणिताशी संबंधित कुठलीही अडचण यात मोडू शकते. पुढचा विकार आहे आकलनाशी संबंधित डिस्मॉर्फिया. हे लक्षात ठेवायला एक मजेशीर युक्ती आहे. डिस्मॉर्फिया. मॉर्फमधला मोर, हिंदीतला मोर आठवा. तर ही अडचण आहे वेगवेगळ्या रूपांमध्ये गोंधळण्याची. म्हणजे मोर आणि कोंबडा यांच्यात फरक ओळखायला त्रास होण्यासारखं. आता आपण बोलणं आणि शारीरिक हालचाली ह्यांच्याशी संबंधित विकारांबद्दल जाणून घेऊया. म्हणजे विचार आणि कृती ह्यांना जोडण्यात कुठे अडचण येते ते पाहू. पहिला आहे डिस्फेजिया. हा भाषा आणि बोलण्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवण्यासाठी फेस म्हणजे फसगयासारखा वाटतो. म्हणजे बोलताना किंवा विचार व्यक्त करताना शब्द जणू अडकून पडतात. पुढचा आहे डिस्प्रॅक्सिया. हा शारीरिक समन्वय आणि हालचालींशी संबंधित आहे. प्रॅक्सिया हा शब्द पैर म्हणजे पायासारखा वाटतो. याचा संबंध हात-पाय म्हणजे स्नायू योग्यरित्या वापरता न येण्याशी आहे. आता बघूया ह्या सगळ्या अडचणींचा आपल्या मनावर, आपल्या भावनिक स्थितीवर काय परिणाम होतो. आणि एक खूप महत्त्वाचा फरकही समजून घेऊया. जेव्हा एखाद्याला सतत अशा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं, तेव्हा साहजिकच ताणतणाव वाढतो. या सततच्या तणावाशी संबंधित विकाराला डिस्थीमिया म्हणतात. म्हणजे या सगळ्या अडचणींची थीम अनेकदा तणावच असते. आता हा एक खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. शब्दाच्या सुरुवातीला जेव्हा डिस लागतं, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो विकार प्रशिक्षण आणि सरावाने सुधारला जाऊ शकतो. पण जर लागलं असेल तर त्याचा अर्थ तो सुधारला जाऊ शकत नाही. जसं की अफेजिया म्हणजे बोलण्याची क्षमता पूर्णपणे जाणं. त्यामुळे डिस हा शब्द एक प्रकारे आशेचा किरण आहे. चला, तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा हा एक छोटासा सारांश.
इथे तुम्हाला सगळे विकार, त्याचा परिणाम आणि लक्षात ठेवण्याची युक्ती एकाच ठिकाणी दिसेल. तर मग ह्या सगळ्या माहितीचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आपला उद्देश कोणाला लेबल लावणं नाहीये, तर त्यांच्या समोरील आव्हानं समजून घेणं आहे, जेणेकरून आपण त्यांना योग्य ती मदत, योग्य तो आधार देऊ शकू. हेच खरं ध्येय आहे. आता आपल्याला या अडचणींची नावं माहीत झाली आहेत. तर आता आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो का? लोकांच्या कमकुवतपणावर लक्ष देण्याऐवजी त्यांच्यात असलेल्या खास गुणांचा, त्यांच्या सामर्थ्याचा वापर करण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो? हा विचारच सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.